पाडायला तुमची परवानगी आहे का? हे मंदिर हजारो वर्ष जुनं आहे, हजारो वर्ष. हे पाडायची तुमची परवानगी आहे? नाही. या मंदिरावर तुमची श्रद्धा आहे? हे मंदिर ते म्हणतात पाडून टाकायचं. आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या तुळजापूर दौऱ्यानंतर तुळजाभवानी मंदिराच्या कामाबाबत नव्याने चर्चेला सुरुवात झाली. भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी अफवांवर विश्वास ठेवू नका असे सांगितले असले तरी त्यांनीच 12 मार्च रोजी पूर्ण मंदिर शिखरासकट उतरवावं लागेल असे सांगितले होते. मंदिराच्या जीर्णोद्धाराचं काम जे आहे ते आपण आता हाती घेतलेलं आहे. गेल्या 6 महिन्यापूर्वी त्याची निविदा प्रक्रिया होऊन काम सुरू झालेलं आहे आणि मंदिराचं काम करत असताना पूर्ण मंदिर जे आहे ते आपल्याला उतरवावं लागणार आहे शिखरासकट. यातील नेमकं खरं काय याचा उलगडा आमदार राणा जगजितसिंह पाटीलच करू शकतात. मात्र त्यांच्या जुन्या व्हिडिओमुळे पूर्ण मंदिर उतरवावं लागेल हे वाक्य अधोरेखित झालं आहे आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केलेली भीती खरी असल्याचं दिसून येत आहे. जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजारी यांनी देखील अफवांवर विश्वास ठेवू नका असे म्हटले असले तरी ते जिल्हाधिकारी म्हणून रुजू होण्याच्या पूर्वीच यातील काही कामे सुरू झाली होती. त्यामुळे मंदिराबाबत स्पष्ट भूमिका, अधिकृत अहवाल प्रशासनाने समोर आणावेत ही मागणी जोर धरू लागली आहे. करोना आपण कळवतो, सो त्यामुळे कुठल्याही अफवावर आपण विश्वास ठेवू नये. राज्य पुरातत्व विभागाची माहिती आहे आणि त्या अहवालामध्ये शिखर उतरण्याबाबतच्या सूचना केल्याचंही कळतं. याबाबतचं काय? अजून असा अहवाल माझ्यापर्यंत आमच्यापर्यंत अजून आले नाही आहे. असं असतील तर आपण त्यांना रिक्वेस्ट करतो की लवकर बैठक घेऊन याच्या अहवालची निष्कर्ष आहे सर्वांसमोर मांडणे. मंदिराच्या जीर्णोद्धाराचं काम जे आहे ते आपण आता हाती घेतलेलं आहे. गेल्या 6 महिन्यापूर्वी त्याची निविदा प्रक्रिया होऊन काम सुरू झालेलं आहे आणि मंदिराचं काम करत असताना पूर्ण मंदिर जे आहे ते आपल्याला उतरवावं लागणार आहे शिखरासकट.